नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 26 एप्रिलला जे पेपर होणार आहे याबाबत महत्त्वाचे काही अपडेट म्हणजे तर तुम्हाला एक्झाम सेंटरवर जाताना कोणता तुम्हाला पेन यूज करावा लागेल, तसेच कोणकोणते डॉक्युमेंट सोबत न्यावं लागेल यासारखी माहिती। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, कालपासून प्रवेशपत्र डाउनलोड करायला सुरुवात झालेली आहे। तर प्रत्येकाने आपले प्रवेशपत्र लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचे। तर यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना तुमच्याकडे अशा की तुमची जी परीक्षा आहे ते ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने पेपर सोडवावा लागेल, म्हणजे तुम्हाला रखान्यात गोल करावा लागणार आहे। तर यामध्ये महत्त्वाचं असं की तर यासाठी तुम्हाला पेन जो आहे हा काळ्या कलरचा वापरायचा आहे। लक्षात ठेवायचं, काळ्या कलरचा बॉल पेनच तुम्हाला सोबत न्यावा लागणार आहे पेपर सोडवण्यासाठी, ठीक आहे। ब्ल्यू पेन न्यायचा नाही, काळाच कलरचा बॉल पेन तुम्हाला सोबत घेऊन जावे लागणार आहे। कारण जेव्हा तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड करता त्या प्रवेशपत्र सूचनामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्हाला या ठिकाणी काळ्या कलरचा बॉल पेन वापरायचा आहे गोल करण्यासाठी। नंतर जेव्हा तुम्ही एक्झामला जाल तर तुम्हाला ID प्रूफ सोबत नेणे गरजेचं राहणार आहे। तुम्ही ओरिजिनल आधार कार्ड नेऊ शकता किंवा पॅन कार्ड पण नेऊ शकता, पण लक्षात ठेवायचं तुमचं ID प्रूफवर जे नाव आहे तेच नाव तशाच प्रकारचं नाव हे प्रवेशपत्रावर असणं गरजेचं आहे, ठीक आहे। तुम्ही जे प्रवेशपत्र डाउनलोड केलेलं आहे त्याच प्रकारचं नाव तुमचे ID प्रूफवर पण असणे गरजेचं आहे। खास करून ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे अशा महिलांनी आपलं मॅरेज सर्टिफिकेट पण सोबत घेऊन जायचं, ठीक आहे। जर तुमचं ID प्रूफवरचं नाव आणि प्रवेशपत्रावरचं नाव वेगवेगळं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट सोबत नेणे गरजेचं राहणार आहे। कारण ID प्रूफवरचं नाव आणि प्रवेशपत्रावरचं नाव दोन्ही सारखे असणे गरजेचं असणार आहे। दोन्ही सारखे जर असेल काही प्रॉब्लेम नाही। जर तुमचं ID प्रूफ हे लग्नाच्या अगोदरचं असेल आणि फॉर्म तुम्ही लग्नानंतरच्या नावाने भरला असेल तर अशा वेळेस तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट जवळ ठेवणे गरजेचं राहणार आहे। म्हणून मॅरेज सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं। बऱ्याच नंतर तुमचं जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगनुसार जो रिपोर्टिंग टाईम आहे ते रिपोर्टिंग टायमिंगमध्येच तुम्हाला एक्झाम सेंटरवर प्रवेश करणे गरजेचं राहणार आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, जो काही रिपोर्टिंग टायमिंग दिलेला आहे तुमच्या प्रवेशपत्रावर त्यावेळेतच तुम्हाला एक्झाम सेंटरवर पोहोचणे गरजेचं राहणार आहे। जे काही रिपोर्टिंग टायमिंग आहे त्याच्या 15 मिनिट अगोदर एक्झाम सेंटरवर चाललं जायचं। तर रिपोर्टिंग टायमिंग नंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश देत नाही, म्हणून 15 किंवा अर्धा तास अगोदर एक्झाम सेंटरवर उपस्थित राहायचं। तसेच बऱ्याचशा विद्यार्थ्याला वेगवेगळे एक्झाम सेंटर मिळालेले आहेत। समजा काही विद्यार्थ्यांनी चालकचा अर्ज भरलेला आहे आणि लिपिकचा पण अर्ज भरलेला आहे, अशा वेळेस त्याला एक्झाम सेंटर जे आहे हे त्यांच्या जिल्ह्यातच मिळालेलं आहे, पण थोडं दूर मिळालेलं आहे, ठीक आहे। अशा परिस्थितीत तुम्हाला त्या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्था करून ठेवायची, लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचले पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था तुम्ही अगोदरच करून घ्यायची। तर ह्या काही महत्त्वाच्या सूचना जेव्हा तुमचा 26 तारखेला पेपरला जाल त्या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष ठेवा। काही अडचण येत असेल तर कमेंट करून विचारायचे, ठीक आहे। तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।